पण ज्यावेळेस मी त्यांना बघितलं ना त्यावेळेस मला जाणवलं की साले भूत असे असू शकतात. म्हणजे लिटरली सांगतो, तुमचा ऑक्सिजन मास्क असा असतो, स्नो गॉगल असं लावलेला असतो पूर्णपणे, स्नो गॉगलमधनं तुमची हवेचा कणसुद्धा आत जात नाही असं असतं, आणि इथं थोडासा पार्ट ओपन राहतो. तर असं झालं होतं की ते पार्ट फाटला होता आणि त्यातून रक्त गळत होतं, टप टप टप. दुसऱ्या एकाच्या हाताच्या बोटांना फ्रॉस्टबाईट झालं होतं, एकाच्या पायाच्या बोटांना फ्रॉस्टबाईट झालं होतं. आम्ही लिटरली एवढे शॉक झालो. त्यातला एक जण तर असा होता तिघांमधला, वर्ल्ड रेकॉर्डर येतो तो, नॉन स्टॉप 500 किलोमीटर पळालेला आहे. बापरे. आणि त्याची हालत बघून लिटरली जर समजा आपल्या मराठी आणि गावठी भाषेत जर बोलायचं म्हटलं तर आमची फाटली होती, की जर समजा ह्याच्यासारख्या ॲथलीटचे जर हे हाल होतात तर आमचं काय. पुन्हा शेर्पा येतो, पुन्हा मोटिवेट करतो आणि सांगतो की त्यांनी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करायच्या नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे बघून तुम्ही घाबरून गिवअप नाही करायचं, पण त्यांच्याकडनं त्यांच्या चुकांमधनं आपल्याला काय शिकायला भेटेल हे आपण शिकायचं.